कोल्हापूर जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीवर करवीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडक पेट्रोलिंग दरम्यान करवीर पोलिसांनी टाटा इंट्रा टेम्पो पकडत तब्बल 9,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर गगनबावडा रोडवरील बालिंगा येथील अमृत मल्टीपर्पज हॉलसमोर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शुभम महादेव कांबळे वय 28 राहा पाचगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा टेम्पोमधून अवैध विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून वाहन थांबवून तपासणी केली असता टेम्पोच्या हौद्यात विविध कंपन्यांचे विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. चौकशीत आरोपीकडे मद्य वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. सदर मद्य कळे आणि करंजफेड परिसरात विक्रीसाठी नेत असल्याची कबुलीही आरोपीने दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1,39,000 रुपयांचा मद्यसाठा आणि टाटा इंट्रा टेम्पोसह एकूण 9,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.